नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा विषय जाहीरनामे आले पुढे काय। कारण नेहमीची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे निवडणुका आल्या, आरोप प्रत्यारोप सुरू झाले, आयाराम गयाराम यांची लगबगही सुरू झाली। नेत्यांची पायपीट, मिरवणुका, हार तुरे, कधी कुठल्या टपरीमध्ये चहा घेणं आणि कोणा कार्यकर्त्याच्या घरी जेवण खाणं, हे तर सगळं झालंच। हा निवडणुकांचा एक भाग, पण त्यातला दुसरा भाग असतो तो जाहीरनाम्यांचा। पूर्वी जाहीरनामे असायचे, मग वचननामे झाले, मग काही जणांचे वचकनामे झाले किंवा आणखीन काही झालं, पण सर्वसामान्यांच्या करता तीनच आश्वासनं कायम राहिली: रस्ते, पाणी, वीज। निवडणूक महानगरपालिकेची असो किंवा लोकसभेची, पुन्हा पुन्हा राजकीय पक्षांना तीच आश्वासनं देण्याची वेळ काय येते आणि त्याही पलीकडे जाऊन तीच आश्वासनं देऊन ती पूर्ण होत नाही तरी पुन्हा त्याच जोमानं आणि त्याच उत्साहानं राजकीय पक्ष जाहीरनामे काढतच असतात आणि त्यात तीच आश्वासनं असतात। जनता मात्र हे जाहीरनामे किती गांभीर्याने घेते आणि खरंच या जाहीरनाम्यांच्याकडे कसं पाहिलं पाहिजे का मुळात राजकीय पक्षांना हे जाहीरनामे त्याची पूर्तता करणं हे बंधनकारक केलं पाहिजे। आपण आज याच विषयावर बोलणार आहोत। अर्थातच जाहीरनामे आले पुढे काय। आणि याच संदर्भात आपण अधिक सविस्तर बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते व्यंकटेश केसरी आपल्यासोबत दिल्लीहून या चर्चेत सहभागी होत आहेत। संदीप प्रधान, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे आपल्यासोबत ठाण्याहून या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत। तर संजय तटकरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आणि पुणे स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत अजित अभ्यंकर, कम्युनिस्ट नेते आणि राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज भाजपचा जाहीरनामा आलाय, त्यामुळे आपण भाजपपासून सुरुवात करूयात, कारण काँग्रेसचा जाहीरनामा येऊन काही दिवस लोटले आणि काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे, त्यांची प्रतीक्षा आहे आपल्याला, पुढच्या काही वेळात ते येतील अशी आपण अपेक्षा करूयात। मला सांगा पाठक सर, की असं का होतं की आता हे तिसरं नाही तर चौथी निवडणूक असेल की भाजपला असं सांगावं लागतं की होय आम्ही राम मंदिर बांधू, होय आम्ही राम मंदिर बांधू, अजूनही देशातल्या जनतेला प्रतीक्षा आहे राम मंदिराची, होय आम्ही रस्ते बांधू, होय आम्ही तुम्हाला पाणी उपलब्ध करून देऊ, होय आम्ही वीज पोचवू, याच्या पलीकडे पुढे कुठे जाणार का नाही राजकीय पक्ष? नाही, मुळात निवडणुका म्हटले की लोकांच्या ज्या काही मनातल्या आशा आकांक्षा असतात त्यालाच ते डील करायचं असतं। आपण 2014चा आमचा निवडणुकीचा जाहीरनामा बघू। सबका साथ सबका विकास हा कन्सेप्ट होता। याचा अर्थच धर्म, जात, पंथ न बघता प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा होईल। आता आपण एवढं रस्त्यांचं जाळं पसरवलेलं आहे, किंवा रेल्वे आहेत, किंवा एव्हिएशनमध्ये आपण कामं केली आहेत, इरिगेशनची कामं केली आहेत, घराघरामध्ये आपण वीज पोचवली आहे, LPG घराघरामध्ये पोचवलेली आहे, जनधनच्या माध्यमातून आपण डायरेक्ट सबसिडी ट्रान्सफर केलेली आहे। हे बघताना कुठेही जातपात धर्म बघितला नाही, म्हणजे सबका साथ सबका विकास हे मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाले आहे। हे करताना आपल्या लक्षात आलं असेल की 2014ला आपली जी अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती ती 6व्या क्रमांकावर आलेली आहे, आणि आम्ही आजच्या वचननाम्यामध्ये हे म्हटलेलं आहे किंवा संकल्पपत्रात असं म्हटलेलं आहे की आम्हाला ती 3ऱ्या नंबरवर न्यायची आहे। मुळामध्ये जाहीरनामा म्हणजे हाच असतो की दिशादर्शन। आता इतर पक्षांचे जर बघितले तर त्या दिशा काहीच नाहीये, फरफटलेली दिशा आहे, किंवा केवळ जाहीरनामे जे 1971ला म्हटलं त्यांनी गरिबी हटाव, तोच जाहीरनामा त्याचा आत्ता दिसतोय। तटकरे सर, काय म्हणायचं तुम्हाला? का हे फक्त म्हणजे भाजपचं हे वरवरचं सांगणं आहे, दिखावा आहे, आणि खरा दम आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आहे? काय आहे? नाही, एक तर विषय असा आहे की भाजप गेली 5 वर्ष या राज्यात सत्तेमध्ये आहे। 2014मध्ये त्यांनी जो जाहीरनामा दिला त्याच्यापैकी किती त्यांनी पूर्तता केली आश्वासनांची, त्याचं उत्तर पहिलं द्यायला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे। आपण काय करतो, 10वीच्या परीक्षेला पोरगा बसला, 10वीच्या परीक्षेचं मार्कशीटच दाखवत नाही आणि तो सांगतो की मी आता पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आणि मग मला चांगले मार्क्स मिळणार, असं होत नसतं। आज जर तुम्ही बघाल 2014 साली यांनी काय आश्वासनं दिली होती, सबका साथ सबका विकास, जसं पाठक साहेब म्हणाले, काय परिस्थिती आहे, लिंचिंग कुणी केलं, लोकांना पकडून कुणी मारलं,
लोकांच्या घरी फ्रीज जाऊन कुणी चेक केला? हाच यांचा सबका साथ सबका विकास होता का? 2,000 कोटी नोकऱ्या देणार होते, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांना MSP देणार होतं, त्याचं काय झालं? आज तुम्ही जर यांचा जाहीरनामा बघाल तर जो जनसंघापासून येणारे जे मुद्दे आहेत, आर्टिकल 370 आणि 35A, ते आजही आहेत. 1989 पासून येणारा राम मंदिर हा आज पण आहे. बर, ठीक आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आणि पाठक उत्सुक आहे त्याला उत्तर द्यायला. यांच्या घोषणापत्र बोला ना, पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. नाही, आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा पहिलं तुम्ही जे 5 वर्षांमध्ये जी आश्वासनं दिली त्याचं काय झालं, बरं. आणि नंतर पुढे जाहीरनामा द्या. तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही जाहीरनामा सादर करायला, त्याला ते काय संबित पात्रा किंवा काय म्हणतात, संकल्पपत्र वगैरे काय म्हणतात ते म्हणतात, पण त्यावेळेला पत्रकारांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला यांची उत्तर द्यायची तयारी नसते. पाठक. नाही, पत्रकार परिषद प्रश्न उत्तर नव्हतेच. यामध्ये आमचं जो संकल्प पत्र होतं त्याचं सादरीकरण होतं आणि सर्वांनी ते सादरीकरण केलं. आता 2014 आपण काय काय म्हणलो ते मी तुम्हाला वाचून दाखवतो तटकरे साहेब. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मुख्यतः काळ्या पैशावर घाला, राष्ट्रीयत्वाचे मुद्दे, इन्फ्रास्ट्रक्चर, इरिगेशन आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना. 2 करोड नोकरी. थांबा ना जरा, बोलू द्या ना. आता 2 करोड नोकऱ्या दिल्या का? 2 करोड रोजगार आणि स्वयंरोजगार याची जी घोषणा केली होती ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आता तुमचं म्हणणं आहे की रोजगार निर्माण झालाच नाही. मला सांगा, जागतिक स्तरावर आपली नंबर 1ची अर्थव्यवस्था असताना, सेवांच्या वर आपलं जर डेव्हलपमेंट असताना नोकऱ्या मिळत नाहीये. रस्ते असेच बनतात आहे, उगाचच बनतात आहे. विजेचं आपण जाळ्या पसरवलं, विदाऊट लोक बनवले. मला असं वाटतं की तसं बघणं चुकीचं आहे. जे आम्ही घोषणा केल्या होत्या त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असो, इरिगेशनच्या असो, शेतकऱ्यांच्या असो, तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण केल्या. तटकरेजी, मी येतो परत तुमच्याकडे. आपल्यासोबत अजित अभ्यंकर सुद्धा आहेत. अभ्यंकर सर, मुळात म्हणजे आता भाजपनं काय दिलं, काय खरं केलं, काय खोटं केलं, याच्यात तर तुम्ही जाणारच नक्की, पण मुळात साधारणपणे राजकीय पक्षांचे जाहीरनामे एका चौकटीतच बांधलेले आहेत असं वाटायला लागलं आता. नाही, बरोबर आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा जो जाहीरनामा आहे त्याला धोरणाची दिशा ही जवळजवळ नाहीच आहे. असलीच तर ती मागच्या पानावरून पुढे चालू अशी आहे. आणि मगाशी आत्ता पाठक साहेब जे म्हणाले की अर्थव्यवस्था एवढी अशी आपली मोठी दिसते का, रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय आहे का? हे म्हणजे पर्जन्यमानाची चर्चा, किती पाऊस पडला, किती सेंटीमीटर पडला याची चर्चा चालू असताना रस्ते ओले झाले की काय पाऊस पडल्याशिवाय झाले का, हे असलं बोलण्यासारखं आहे. तेव्हा आपला ॲनेक्डोटल किंवा असा काहीतरी जाता जाता काहीतरी वर्णनात्मक एखादं वाक्य बोलायचं आणि धकवून न्यायचं, हे चुकीची गोष्ट आहे. आता मी 2-3 अगदी नेमक्या मुद्द्यांवरती बोलतो. हो. भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा कायमचा त्यांचा मुद्दा असतो की राष्ट्रीय सुरक्षा हा आमचा अत्यंत आग्रह. ते लिहिलेलं आहे त्यांनी, नो टॉलरन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी, म्हणजे नॅशनल सिक्युरिटी इश्यूज. आता यांचा नो टॉलरन्स गेल्या 5 वर्षाचा रेकॉर्ड काय आहे बघा. लक्षात घ्या, हा राजकीय पक्षाचा जाहीरनामा आहे. म्हणजे आपल्याला पंतप्रधान आणि म्हणजे अल्टिमेटली पंतप्रधान निवडले जाणार आहे त्याच्यातून, ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या दृष्टीने. म्हणजे पॉलिटिकल लिडरशिप आपल्याला निवडायची देशाची. आणि नॅशनल सिक्युरिटी हा फक्त मिलिटरी विषय नाही आहे, हा पॉलिटिकल लिडरशिपचा प्रश्न आहे. आणि पॉलिटिकल लिडरशिप या 5 वर्षात या सरकारचं यश काय आहे ते बघा. 2009 ते 2014 या काळामध्ये टेररिस्ट अटॅक्स 109 झाले होते. 14 ते 19 या काळात 626 झाले. सिक्युरिटी पर्सन्स किल्ड म्हणजे सुरक्षा सैनिक जे मारले गेले ते 9 ते 14 मध्ये 139 होते. 14 ते 19 मध्ये 483 आहेत. सिव्हिलियन्स म्हणजे मिलिटंट्स नव्हे, सिव्हिलियन्स हे 12 मारले गेले होते आधीच्या 5 वर्षात. आत्ता ते 210 मारले गेले. सीज फायर व्हायोलेशन्स आता म्हणजे पाकिस्तानकडनंच होणार आहे, 563 झाले होते मागच्या 5 वर्षामध्ये, आता 5546 झाले. आणि लोकल मिलिटंट्स म्हणजे स्थानिक मिलिटंट्स जे मारले गेले होते ते त्या काळात 16 मारले गेले होते, यावेळेला 191 मारले गेले.
आता लक्षात घ्या, मिलिटंट निर्माण झाले, ते कोणी पुढे आले, सुरक्षा सैनिकांनी कारवाई केली, ती करायला पाहिजे, याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. प्रश्न तो नाहीये. आपण आता पॉलिटिकल लिडरशिपची चर्चा करतोय. तुम्ही मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं की ज्या अफजल गुरुला शहीद मानतात. म्हणजे तुमच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही तुकडे गँगच्या विरोधामध्ये सतत नाही ऐकून राय कसं आहे, मला एक पूर्ण करू द्या. यांची पॉलिटिकल पॉलिसी, पॉलिटिकल बँकरप्सी काय बघा. तुकडे गँग असा सतत उल्लेख करतात. ते त्या तुकडे गँगचा उल्लेख ज्याच्या आधारे करतात त्या अफजल गुरुच्या फाशीचा विषय, त्या अफजल गुरुला ज्यांनी शहीद मानलं त्यांच्या बरोबर ह्यांनी 4 वर्ष सरकार चालवलं. त्या मुख्यमंत्री आणि हे त्यांचे एड्स, आणि हे आम्हाला शिकवत आहेत की हे तुकडे गँगच्या विरोधात लढणार आहेत म्हणून. सिक्युरिटी ही आपली धोक्यात आणलेली आहे का सुरक्षा ठेवलेली आहे, याची पॉलिटिकल जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही बाकीचे मुद्दे तर बाजूलाच राहू द्या, तुम्हाला सुरक्षा हाच विषय एवढा महत्वाचा वाटतो की त्याच्या समोर तुम्ही एवढं मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि तुम्ही आकडेवारी सांगितले. पाठकेला उत्तर द्यायचंय, आपण पुढे जाऊयात. काय नक्की द्यायची ती आकडेवारी यांनी जी दिलेली आहे ती एकांगी दिलेली आहे. मला सांगा, जम्मू काश्मीरमध्ये दगड फेकण्याचे प्रकार, इंटरनल जो व्हायलन्स होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याची नाकेबंदी करतो तर त्याच्यात रिॲक्शन होत असते आणि त्यांना माहिती आहे की रिॲक्शनच्या अगेन्स्ट जी ॲक्शन आपण घेतोय, सर्जिकल स्ट्राईक असो, त्यांच्या धर्तीवर जाऊन आपण जे केलं आहे, हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्याला त्याला सपोर्ट केलेला आहे. मुळामध्ये फिदाईन हल्ले असतात. फिदाईन हल्लीला जगामध्ये कुठेही अजून पूर्णपणे असं उत्तर नाही आहे. मात्र हे सगळे आपण त्याच्या मुसक्या हवाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडलं आहे. नुसतंच पाकिस्तानला तर मुस्लिम देशांमध्ये देखील पाकिस्तानला वेगळं पाडलेलं आहे. जसं आता सुषमा स्वराजला आपण त्या मुस्लिम राष्ट्रांकडे आपल्याला प्रवेश मिळाला होता. मला वाटतं या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली बघणं आवश्यक आहे. बरं, ठीक आहे. आपण थोडेसे अभ्यंकर सर, मला माहिती आहे तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे, मी येतो परत तुमच्याकडे. मी परत येतो तुमच्याकडे, तुम्ही सविस्तरपणे बोला. केसरी सर, तुम्हाला काय, मुळात काँग्रेसचाही जाहीरनामा आपल्या समोर आहे, आपण ग्राफिक्समध्ये तोही दाखवतोय, आपण पुन्हा एकदा पाहूयात तो, आणि भाजपचाही जाहीरनामा समोर आहे. मागच्या 5 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक कालावधी पाहिला तर असं या जाहीरनाम्यांमधनं असं काय सर्वसामान्य माणसाकरता दिलंय केसरी सर? असं आहे की या जाहीरनाम्यामध्ये एक तांत्रिक दोष आहे. तो दोष असा म्हणजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, कारण हे दोन्ही पक्ष आघाडी करून सरकार बनवण्याची भाषा करतात. ज्यावेळेस तुम्ही आघाडी करताना कॉमन मिनिमम प्रोग्राम हा बनवावा लागतो. म्हणजे एका पक्षाच्या जाहीरनाम्यावरती लोक मतदान करत नाही. म्हणजे मग ह्याच्यानंतर आज जे तुम्ही आश्वासनं दिलेली आहेत ती कॉमन मिनिमम प्रोग्राम जो पुढे येणार आहे तो भाजपचा असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा आणखीन कुठल्या थर्ड फ्रंटचा असेल तर त्यामध्ये ह्या गोष्टी राहणार आहेत का, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की दारिद्र्य निर्मूलन असेल किंवा मग राष्ट्रीय सुरक्षा, अयोध्या, काश्मीर, 370 कॉमन मिनिमम प्रोग्राम, कॉमन सिव्हिल कोड असेल, सिटिझन्स बिल असेल, या गोष्टी वर्षानुवर्ष सांगितल्या जातात. परंतु निवडणूक झाल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे काय सभागृहात संख्या नाही आहे, त्यामुळे आम्ही करू शकत नाही. कोण कोणाला फसवत आहे? मुख्य प्रश्न आहे तो दारिद्र्य निर्मूलनाचा. त्याविषयी अग्रक्रमाने कोणी बोलत नाही. भाजपच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाचा आहे. काँग्रेस अल्पभूधारक शेतकऱ्यांची गोष्ट करते. हे दोन्ही पक्ष तरुणांच्या हाताला काम हे त्यांच्या 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती येतं आहे. आणि त्याच्यानंतर असं आहे की काश्मीरमध्ये आता गेल्या 5 वर्षामध्ये काश्मीरमध्ये सरकार कुठलंही असो, सरकार चालत नाही आहे. तिथे वेगळीच परिस्थिती. काश्मीर दंडुक्याने दाबणार की तिथे लोकांची मनं जिंकणार याच्याविषयी काही माहिती नाही आहे. नॉर्थ ईस्ट अशांत झालेलं सिटिझन्स बिलमुळं. त्यामुळं हे दोन्ही पक्ष ज्यावेळेस लोकांचा काय म्हणतात कौल मागतात, ते कौल नवीन त्यांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या कितपत त्यांच्याशी जुळणारे आहेत ते कळायला मार्ग नाही आहे. बरोबर. आपण आणखीन थोडेसे पुढे जाऊयात या चर्चेत, कारण लोकांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे आणि खरंच राजकीय पक्ष ते करतायत का? संदीप प्रधान आहेत आपल्यासोबत. संदीपजी, म्हणजे मी जेव्हापासनं हे समजून घेतोय राजकारण हा विषय, तेव्हापासनं गरिबी हटाव आपण ऐकतो आहोत आणि आताही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना खात्यामध्ये पैसे जमा करणं आहे. आणि मी जेव्हापासनं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हापासनं 370 कलमाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय भाजपच्या जाहीरनाम्यात आहे, जो आत्ताही कायम आहे. काय सांगाल? बरोबर आहे की गरिबी असेल किंवा आणखी इतर जे प्रश्न आहेत, अगदी राम मंदिरापासूनचा, हो, तर हे कुठलेही प्रश्न पूर्णपणे सोडवण्यात कुठल्याही सरकारला यशही आलेलं नाही
आणि तसे प्रश्न पूर्ण सोडवले तर मग पुढं जाहीरनामे वचननामे ह्याच्यात आपण काय सांगणार असा प्रश्न सुद्धा राजकीय पक्षांसमोर आहे की काय, अशी सुद्धा परिस्थिती आहे. प्रश्न मला असं वाटतो की भाजपचा जाहीरनामा आणि इकडे काँग्रेसचा जाहीरनामा ह्याचा जो विचार केला तर कुठेतरी राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीयत्व, देशप्रेम याकडे भाजपचा फोकस आहे आणि गरिबी हटाव, गरिबांचं कल्याण, गरिबांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन याच्याकडे काँग्रेस आहे. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या दोन्ही जाहीरनाम्यातून दोन्ही पक्षांचा फोकस काय आहे ते थोडंफार आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. प्रश्न मला असा वाटतो किंवा पाठक यांनी म्हटलं, पण मला असं वाटतं की भाजपची ही जबाबदारी होती विशेष करून मोदी यांची की जेव्हा त्यांचा जाहीरनामा हा भाजपपेक्षा मोदींकडे फोकस असलेला जाहीरनामा असल्यामुळे की मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये आपण काय काय केलं याच्यासाठी आज तरी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला पाहिजे होती. माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा पुढच्या 5 वर्षाचा काही संकल्प मांडतो तेव्हा गेल्या 5 वर्षामध्ये आपण काय केलं या संदर्भात पत्रकारांच्या, लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याला उत्तर द्यायला काय हरकत होती आणि ती का दिली नाही ह्याचं सुद्धा उत्तर मला असं वाटतं पाठक यांनी दिलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की जाहीरनामे आणि हे सगळे वचननामे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की हे जर खरोखर 100% अंमलात आले तर खरोखरच अच्छे दिन म्हणजे काय ते लोकांना त्याचा खरोखर साक्षात्कार होईल. हा, कारण ही गोष्ट म्हणजे मला या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या बद्दल फार आश्चर्य वाटणारी अशी गोष्ट आहे की 40 वर्षांपासून काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत आहे आणि 40 वर्षांपासून कदाचित 30-25 वर्षांपासून भाजप सरकार हे राम मंदिर आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि संबंधित गोष्टींची आश्वासनं देतोय, पण या दोन्हीची पूर्तता झालेली कधी दिसत नाही. पण पाठक, जो आता त्यांनी प्रश्न विचारला संदीप प्रधानांनी, काय हरकत होती या निमित्तानं, जसं राहुल गांधींनी उत्तरं दिली ना, लोकांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तरं दिली, काही स्वतः निवेदन केलं, किमान स्वतः निवेदन करून काही प्रश्न तरी प्रातिनिधिक घ्यायला काय हरकत होती? नाही, घ्यायला काहीच हरकत नाही. मुळामध्ये नरेंद्र मोदी हे असे आहेत की जास्तीत जास्त स्वतः स्टेजवर येऊन बोलतात, पब्लिक अपिअरन्सेस त्यांचे प्रत्येक विषयावर बोलतात, त्यामुळे पत्रकारांना घाबरण हा विषयच नाही. मुळामध्ये आम्हाला ही जी परीक्षा आहे आणि उत्तर द्यायचे मतदारांना द्यायचे, जनतेपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. नाही पाठकजी, मी तुम्हाला माफ करा, मी असं अचानक तुम्हाला थांबवलं, पण लोकांच्या भावनांना उत्तर द्यायचे तर पत्रकार काय स्वतःच्या वैयक्तिक प्रश्न थोडीच विचारणार होते, सर्वसामान्यांच्याच मनातले प्रश्न विचारणार होते. नाही, म्हणून म्हणतो की लोकांपर्यंत आमचं काम गेलेलं आहे, लोकांपर्यंत सगळे विषय गेलेले आहे. आता उद्या परवा इलेक्शन्स आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की इलेक्शनमध्ये आम्ही जिंकणार आहे. आता आमच्या पत्रकार परिषदेचं पॅटर्न कसं असावं हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतात. पत्रकारांची गरज काय? बरं, करंदीकर सर बोला. अभ्यंकर सर बोला. नाही म्हणजे पाठकांचं फक्त कंसातलं वाक्य बोललो मी मनातलं. आमच्या इलेक्शन होणार आहेत, त्यांच्या मताप्रमाणे ते निवडून येणार आहेत आणि ते निवडून येणार असेल तर पत्रकारांचा विचार करण्याची गरजच काय आम्हाला? तुम्ही कोण? नाही, तसं नाही. ही त्यांची एकंदर प्रेस पॅटर्न असतं. पत्रकार परिषद कशी घ्यायची, कशी नाही घ्यायची. मला सांगा, राहुल गांधींनी उत्तर दिले, कोणी प्रश्न विचारला 65 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही ज्या घोषणा दिल्या त्याच्या आधीच काय केलं? नाही, पत्रकारांचा देखील एक जो भाग बरोबर आहे. तो गेल्या 5 वर्षात पण एकदाही पत्रकार परिषद घेता आली नाही, मग गमतीची गोष्ट. असं आहे पाठक साहेब, निदान राहुल गांधींनी काय असेल ती उत्तरं तर दिली ना. तुम्ही पत्रकार परिषदच घेत नाही. तुम्ही 5 वर्षात काय केलंय त्याच्याबद्दल काही लोकांच्या मनामध्ये, पत्रकारांच्या मनामध्ये प्रश्न असतील, त्याला उत्तरच देत नाही. हे बरोबर आहे का? नाही, पत्रकारांच्या मनातले जे प्रश्न असतात मी तेच म्हणतो की राहुल गांधींनी उत्तर दिले. राहुल गांधींना तुम्ही प्रश्न विचारले का पत्रकार म्हणून? ते आम्ही काय केलं विचारले? अहो, त्यांना 10 प्रश्न विचारले, तुम्ही 2 तरी प्रश्नाची उत्तर देणार का नाही ते सांगा. आणि कधी देणार? 100 प्रश्नांची उत्तर देतो. आमचा लोकांबरोबर कनेक्ट आहे. पत्रकारांना उत्तर दिले नाही म्हणजे आम्ही कोणाला तरी घाबरलो असं नाही. आमचा लोकांबरोबर कनेक्ट आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्षाला यश मिळालं ना, दॅट्स प्रिसाइजली व्हॉट आय सेड. नाही, पण पाठक सर ठीक आहे, आता आपण याच्यात जर का खोलात पडायचं तर पूर्ण 1 तास या विषयावर चर्चा होऊ शकते. कारण आणि त्याचं कारण स्वाभाविक आहे की
तुम्ही लोकांना जाऊ दे, उत्तर देता, सोडून पण द्या मग त्यांची पत्रकारांना का उत्तर देत नाही? पत्रकार शेवटी लोकांच्याच मनातले प्रश्न जर का विचारत असतील तर पत्रकारांना उत्तर द्यायला काय हरकत आहे? पण ठीक आहे, हा प्रश्न आपण राखून ठेवूयात. म्हणजे हे जरी सभागृह नसलं तरी हा प्रश्न आपण राखून ठेवू. हा प्रश्न पुन्हा आपण चार विचारू. 5 त्यांच्या मुलाखती दिल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या पत्रकारांसोबतच झाल्या, लाईव्ह आपण बघतो, वेगवेगळ्या चॅनलने दाखवल्या. एका चॅनलचं हे चित्रीकरण देखील येत आहे की जे बोललं गेलं ते कापून टाकलेलं आहे. त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये मुद्दे असतात. आम्ही आमच्या पद्धतीने पत्रकार politics तुम्ही strategy निवडलेले होते करतोय. ते. नाही, आपण नाही पत्रकार तुम्ही निवडलेले होते. नाही, हे असं तुम्ही म्हणणार त्याच पत्रकारांनी बराचसा भाग गायला, हे लक्षात घ्या तुम्ही. नाही बरं, आणि त्याची आपल्या किती चर्चा होते. नाही आपल्या चर्चेत आता राजू वाघमारे सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते सहभागी होत आहेत. तर वाघमारे सर, प्रश्न असा आहे की भाजपनं पत्रकार म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष पत्रकार परिषदांना सामोरे जात नाहीत, पत्रकारांना प्रश्न विचारायची संधी देत नाहीत, काय आहे त्यांनी काय केलं हे प्रश्न विचारण्याची संधी देत नाहीत. पण मला एक सांगा, काँग्रेसचे राहुल गांधींनी जरी पत्रकारांना प्रश्न विचारायला दिले असले तरी मुळात गरिबी हटाव म्हणजे आम्ही 40 वर्ष देशातली जनता तेच ऐकतोय जे तुम्ही आज सांगताय. भाजपच्याही जाहीरनाम्यात तेच आहे 40 वर्ष, जे मी 40 वर्षांपासून ऐकतोय की आम्ही काश्मीरच्या विषयात 370 हटलं पाहिजे आणि राम मंदिर निर्माण झालं पाहिजे. राजकीय पक्ष तुम्ही कशा करता जाहीरनामे देता? म्हणजे लोकांना दाखवण्याकरता, एक औपचारिकता म्हणून का कशा करता? नाही, कसं आहे की मिलिंदजी, हा प्रश्न विचारायच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही देशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भाजपवाल्यांचा आम्ही समजू शकतो की त्यांचा अभ्यास नाही, ते काही बोलू शकतात, पण पत्रकारांनी अभ्यास करायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला ज्यावेळी लोकसंख्या भारताची होती त्याच्यातली जवळजवळ 60 ते 65% लोकसंख्या ही गरिबी रेषेच्या खाली होती. त्याच्यानंतर उद्योगधंदे आले, त्याच्यानंतर मध्यम वर्ग तयार झाला, त्याच्यानंतर देशाची प्रगती होत गेली. आज 60 ते 65% आपण 20% आलेलो आहोत. म्हणजे गरिबी हटाव हा प्रोग्राम जर कोणाला वाटत असेल की जादूची कांडी फिरवावी आणि एका याच्यामध्ये देशातली सगळी गरिबी गेली पाहिजे, तसं नाही. आता मी स्वतः अमेरिकेत होतो एवढी 10 वर्ष. अमेरिकेत पण आज एवढा प्रगत देश असून, आपल्या आधी 450 वर्ष स्वतंत्र झालेला असून आजही अमेरिकेमध्ये गरिबी आहे. शेवटी गरिबी हटाव हा जो प्रोग्राम आहे, इट इज अ कॉन्सेप्ट आणि हा इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे आणि तो होत असतो. त्याच्यामुळे असं राजकीय विधान करायचं की गरिबी कुठे गेलेलीच नाही, हे जर का भाजपच्या नेत्यांनी म्हटलं तर तुम्ही कसं काय त्यांना नावं ठेवणार? सांगा मला. मी नावं कशी ठेवणार ते पण सांगतो की गरिबी हटाव हा जो प्रोग्राम आहे, हा तेव्हापासूनची परिस्थिती आतापर्यंत आली. आता फक्त 20% लोक राहिलेत. आता तेही ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना आपण बाहेर काढू. केसरी सर, व्यंकटेशजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, थोडासा हळू म्हणजे हो, हे नाही, येतो. बोला, आता बोला. जे राजू वाघमारे म्हटले त्याला काय जोडायचं? म्हणजे शेवटी हे असं ट्रान्सफॉर्मेशन होतंय. आता 20% राहिले, पूर्वी 60% होते. मग याच पद्धतीने तर मंदिर निर्माण व्हायला आणखीन वेळ लागेल. मग भाजपला तरी कशाला नावं ठेवायची, काँग्रेसला तरी कशाला नावं ठेवायची? मिलिंदजी, मंदिर उभारणं आणि देशाच्या एवढ्या करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढणं, ह्या दोन, कृपा करून ह्या दोन्ही गोष्टीची तुलनाच होऊ शकत नाही. मंदिर उभारणं हा अजेंडा आणि ह्या अजेंड्यावर भाजपचं आतापर्यंत सत्तेमध्ये असलेलं स्थान, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. यांना केसरी सर. मंदिरच करायचं नाहीये. अहो, केसरी सर. ज्यांनी रामालाच गंडवलंय तर तुम्हाला आणि आम्हाला काय ठेवतील बीजेपी वाले? आपण त्याच्यामुळे विचारूयात. राम व्यंकटेश मंदिर यांना केसरी. बनवायचंच नाहीये. असं आहे की जेव्हा दारिद्र्य निर्मूलनाची गोष्ट करतो तेव्हा क्रयशक्ती किती निर्माण झाली, लोकांची खरेदी शक्ती किती वाढली, प्रत्यक्ष नोकऱ्या किती मिळाल्या खाजगी आणि सरकारी क्षेत्रात, ह्याच्याविषयी राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. पण ते युक्तिवाद देतात, ते तर्क देतात आणि समोरच्या माणसाला चूप करण्याचा प्रयत्न करतात. ते चूप झाले म्हणून प्रश्न सुटला का? तो सुटलेला नाही आहे. आज शहरं बकाल झालेली आहेत, खेडी भकास झालेली आहेत. मग आपण कशाला म्हणतो प्रगती झाली आणि कशाला म्हणतो आपण विकास झाला नाही म्हणून? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळेस होता, आजही आहे. रस्त्यांचा प्रश्न त्यावेळेस होता, आजही आहे. रस्ते ठीक झाले असतील, पण पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचं काय? त्यामुळं काय? आणि असं आहे की हे सापेक्ष म्हणायचं आणि जस्टिफाय करायचं याला काही अर्थ नाही. याचा तुम्ही जेव्हा सरकारमध्ये येता, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. दरवर्षी तरुण निर्माण होतात, पदव्युत्तर तरुण निर्माण होतात. शेतीतले लोक बाहेर पडत चाललेले आहेत.
तर याच्याविषयी तुम्ही पर्स्पेक्टिव्हनी काय बोलत नाही, राजकीय पक्ष हे कळत नाही, ते आर्ग्युमेंट करतात आणि आर्ग्युमेंट केल्यानंतर त्यांना वाटतं की समोरच्याला चूप बसवलं की आपण विजय झालो. बरोबर. पण केसरी सर, त्याच्यामुळं तुम्ही वास्तव एकदम बदलत बरोबर नाही. मुद्दा उपस्थित केला आहे. कारण हे जाहीरनामे पुन्हा पुन्हा जनतेच्या समोर मांडून जनतेला चूप करण्याचाच एक प्रकारचा हा मार्ग तर नाही ना. हे स्वतःची फसवणूक आहे त्यांची. ते अपयश दर इलेक्शन मध्ये मान्य करतात, ते मान्य करतात आम्ही एक करू प्रकारे. शकलो बरोबर. म्हणून. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या एक नंतर प्रकारे अजित मान्य करतात. अभ्यंकर आणि संजय तटकरे यांच्याकडे आपल्याला जायचंय आणि जाणून घ्यायचंय की खरंच हा दिखावा आहे का ही वचनपूर्ती आहे, का त्याला वेगवेगळं वचन, वचक किंवा अन्य काही नावं दिल्यानंतर लोक शांत राहतात आणि विषय बाजूलाच राहतात. हे असं का होतं का ते बंधनकारक केले पाहिजेत राजकीय पक्षांना. तुमची जबाबदारी आहे ती 5 वर्षात हे पूर्ण करणं. जाहीरनामे आले, पुढे काय? आतापर्यंतच्या विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात 30 आश्वासनं पुन्हा पुन्हा काय येतात आणि जर का तीच आश्वासनं पुन्हा पुन्हा येत असतील तर ज्याचा उल्लेख व्यंकटेश केसरी यांनी आणि अर्थातच संदीप प्रधान यांनी केला की स्वतः राजकीय पक्षांकरताच हे जाहीरनामे काहीसे लाजिरवाणे नाहीत का? आपण चर्चेत पुढे जाऊयात. अभ्यंकर सर, तुम्हाला नाही असं वाटत की म्हणजे पुन्हा पुन्हा तीच आश्वासनं देऊन नेत्यांना त्याच उत्साहाने लोकांच्या सामोरं जाऊन असं नाही वाटत की अरे काय आपण तेच सांगतोय, म्हणजे नगरपालिकेची वगैरे आता विषय नाही, आता लोकसभेचा विषय आहे, पण रस्ते, पाणी, वीज याच्या पलीकडे कधी जातच नाही आपण. याचं हे बघा असं आहे, आता आपण खरं म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यापासून सुरुवात केली आणि ती आपण सार्वत्रिक केली. हो, कारण हरकत सगळे नाही मला म्हणजे करायला, परंतु नाही याच्यात नाही, भाजपला कारण अभ्यंकर सर सुटकेचा आज मार्ग भाजपचा सापडला. जाहीरनामा आला असला तरी 8 दिवसांपूर्वी काँग्रेसचा जाहीरनामा आलाय. पुढच्या 2 दिवसात बाकीच्या पक्षांचे जाहीरनामे येतील. हा, नाही बरोबर आहे. नाही म्हणजे मी असं म्हणतोय की आपण दोन्ही प्रकारे चर्चा करू, भाजपच्याही जाहीरनाम्यावर करू आणि जनरल. हो हो, तर पहिल्यांदा मला फक्त थोडं बोलायला पूर्ण वेळ द्या. बोला. जनरल जाहीरनाम्याबद्दल मी असं म्हणतो, त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या इथेच्या निवडणुकांची पद्धती ती त्याला जबाबदार आहे. कारण आपल्या इथे निवडणुका या व्यक्तिपद प्रतिनिधी निवडण्याच्या होतात आणि जाहीरनामा पक्षाचा असतो. इथं मुख्य कॉन्ट्रडिक्शन तिथं आहे. जर आपण आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये जर काही सुधारणा केली आणि त्याच्यामध्ये जर आपण असं करू शकलो की पार्टी रिप्रेझेंटेशनची सुद्धा एखादी काही पद्धत आपण नवीन त्याच्यात ऍड केली, म्हणजे सध्या तर आहे ते ठेवून ते पार्टी रिप्रेझेंटेशन की पार्टीला मतं दिली गेली त्याच्या प्रमाणात त्यांचे प्रतिनिधी जातील, असं जर काय प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन केलं तर त्या पार्टीच्या जाहीरनाम्याला एक वजन येईल. माझ्या मते अर्थात लॉंग टर्म प्रश्न आहे, हा काही या इलेक्शन मधला प्रश्न असू शकत नाही. असा काही विचार केला तर त्याला काय अर्थ येतो. मतदारांच्या जागरूकतेचा पण भाग आहे. जाती धर्माच्या नावावर सगळं राजकारण करायचं अशी ज्या पक्षाची विशेषतः पद्धत असते त्या ठिकाणी किंवा ज्या पक्षांची पद्धत असते त्यांना काय निवडणूक जाहीरनामा म्हणजे एक औपचारिकता असते, कारण त्यांना काय करायचं असतं ठरलेलं असतं. आता पंतप्रधान बोललेच की त्यांनी ते हिंदू लोकांना अपील करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण हे म्हणजे त्याच्यामुळे जाहीरनामा हे केवळ अपेंडेज आहे की अशी परिस्थिती या प्रकारच्या राजकीय प्रक्रियेमधून निर्माण झालेली माझी एक जनरल घोषणा आहे. परंतु आता स्पेसिफिकली भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला 2-3 मुद्द्यांचा उल्लेख करायचा आहे. हो, थोडक्यात 2 मुद्दे म्हणजे स्पेसिफिकली त्यांनी नोटाबंदी सारखा एक अतिशय अभूतपूर्व, जागतिक अभूतपूर्व असा प्रयोग केला आणि त्याचा या जाहीरनाम्यामध्ये त्याच्यातून काय मिळालं याच्याबद्दल एक अर्धी ओळ आहे की काळ्या धनाच्या विरोधामध्ये परिणामकारक कारवाई झाली किंवा सुरू आहे. एक जनरल वाक्य आहे डिमॉनिटायझेशन बद्दल. किती झाली, काय झाली आणि ह्याच्या पुढे काय करणार आहे एक ओळीचाही उल्लेख नाही त्याच्यामध्ये. एवढे लोक एवढा टर्मॉइल आपण त्याच्यात गेलो, एका ओळीचाही उल्लेख नाही. पाठकजी, म्हणजे ते अयशस्वी झालं म्हणून नाहीच आहे काय किंवा पुढे काय करणार तेही सांगितलेलं हे जे पत्र आहे हे काय प्रॉमिस माझं पूर्ण करू आपण अनालिसिस दिलेलं नाही. नाही, त्याचं उत्तर घेऊ मग परत येतो करंदीकर सर तुमच्याकडे. थोडक्यात अभ्यंकर सर मी परत येतो. हो, नाही, मुळामध्ये या डॉक्युमेंट मध्ये आपण प्रॉमिस वर्सेस परफॉर्मन्स दिलेच नाही. आमचा परफॉर्मन्स लोकांपर्यंत लोक ठरवतील. अच्छा, त्यांना कॉन्फिडन्स आहे की सगळं व्यवस्थित झालं म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही. अभ्यंकर, ठीक आहे, काळ्या पैशाविरुद्ध पुढे काय करणार तेही लिहिलेलं नाही. बाय द वे, प्रॉमिस बद्दल पण सांगतो, स्पेसिफिक काहीच नाहीये. त्यांना पाहिजे त्या मुद्द्याबद्दल स्पेसिफिक लिहिलेलं आहे, या मुद्द्याबद्दल मात्र स्पेसिफिक लिहिलेलं नाही. आता दुसरा मुद्दा, भ्रष्टाचार मुक्त भारत करू. आता लोकपाल विधेयक, आता लोकपाल तर पास झालेला आहे, लोकपाल यांनी नेमलेला नाही. याचं कारण विरोधी पक्ष नाही असा एक अत्यंत
नेमला खोट्या आता तांत्रिक कारणांना लोकपाल निर्माण नेला. केलं. पेपर आता वाचा जरा. अण्णा हजारांच्या समोर त्याने एक मोठं आश्वासन देऊन आंबेडकर काहीतरी साहेब पेपर सांगितलंय. वाचा. पण लोकपाल त्याचा नेमला. उल्लेख जाहीरनाम्यात नाही. नाही, लोकपाल नेमला म्हटलं मी. नाही पण लोकपाल सॉरी नाही त्याच्या तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीच्या प्रश्नावरती लोकपालाची भूमिका काय असेल हे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात लिहिणं अपेक्षित होतं. त्यांची बरं. भूमिका ते तुम्ही लिहिलेलं त्यांची नाहीये, भूमिका एवढं मला राष्ट्रीय सांगायचं. पक्षाने ठरवत. बरं ठीक आहे, आपण लोकपालचं काम इज गव्हर्न बाय हिज ओन कोड. नाही तटकरेजी अहो नाही, आपण जो प्रश्न विचारत होता हो. की या सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याच गोष्टी परत काय येतात. हो तर पहिली एक गोष्ट समजून घ्या, आपली जी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीच्या अंतर्गत आपलं हे वेलफेअर स्टेट आहे. त्यामुळे वेलफेअर म्हणजे काय, लोकांच्या गरजा भागवणं, लोकांचं जीवन सुसह्य करणं, यालाच वेलफेअर स्टेट म्हणतात. त्यामुळे त्या मुद्द्यांपासून कोणीही लांब जाऊ शकत नाही. आपण काही भाजपच्या ज्या मोठी घराणी आहेत इंडस्ट्रीज त्यांच्यासारखं आपण नाही ना डिव्हिडंड वगैरे काहीतरी प्रॉमिस करू शकत. हे सांगू शकतात की अनिल अंबानीला आम्ही एवढी कामं देऊ किंवा अदानीला आम्ही एअरपोर्ट्स देऊ, असं बाकीचे पक्ष नाही सांगू शकत. त्यामुळे जो आरोप होतोय बाकीच्या पक्षांवर की तेच मुद्दे तुमच्याकडे येतात, हो येणारच, आणि तेच खरे मुद्दे जनतेचे आहेत. आणि जनतेचे मुद्दे जर येत असतील आमच्या जाहीरनाम्यामध्ये तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. बर पण संदीप प्रधान एक बोलू का? हां ठीक आहे. बरं अभ्यंकर सर अगदी थोडक्यात आपल्याला पुढे जायचं आहे. होय एकच आहे. नाही बोला. एकच सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही. हो महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षण देण्याबद्दल पूर्वी ठराव पास झालेला आहे, त्याला भाजपचं पण समर्थन होतं. हो 5 वर्षामध्ये त्याच्याबद्दल काही केलं नाही आणि पुन्हा तोच मुद्दा लिहिलाय. नाही तसं तर अभ्यंकर सर महिलांना भारतीय जनता आरक्षण पक्षाच्या सर्वात देण्यासाठी जास्त महिला पावलं प्रतिनिधी उचलली आहेत. जातील. नाही मी आता त्याच्यात कोणाच्या किती आहेत उमेदवार आपण मी आता खरंच मोजलेलं नाही. डोंट डायव्हर्ट द पॉइंट. एक गोष्ट भारतीय अभ्यंकर जनता सर पक्ष आवर्जून highest आहे. सांगतो, कुठल्याच राजकीय पक्षानं महिलांना योग्य संधी दिलेली नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव सगळ्या पक्षांनी मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे. तरीही तटकरे. we are number one. नाही पण तो मुद्दा नाहीये. केसरीजी मुद्दा असा आहे की हो. संसदेमध्ये आरक्षणाच्या बद्दल महिलांच्या तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. बर केसरीजी डोंट डायव्हर्ट द इश्यू. दुसरा नाही, असं आहे आणि आता की एकच मुद्दा सांगतो दोन-तीन मुद्दे आहेत. अभ्यंकर सर थांबा, आता केसरीना पूर्ण करू दे. केसरीजी बोला. दोन तीन मुद्दे असे आहेत. हो जाहीरनामा घोषित जर राजकीय पक्षांना करायचा असेल हो. तर उमेदवारांच्या निवडीची घोषणा व्हायच्या अगोदर त्यांनी करायला पाहिजे. कारण मतदानाचे 3 दिवस अगोदर 5 दिवस अगोदर करणं म्हणजे याला काही अर्थ नाही. तुम्ही स्वतः नॉन सिरियस आहात मॅनिफेस्टो विषयी, हा त्यातला एक मेसेज जातो. सध्या व्हॉट्सअपवरती एक विंदा क्रांतिकारांची कविता चालू आहे, सब घोडे 12%. त्यामध्ये एक वाक्य आहे, जुना माल नवे शिक्के. आता तुम्ही म्हणा की आमची कटिबद्धता आहे, आम्ही स्वातंत्र्यापासून हे करतो, हे म्हणजे आत्मवंचना आहे. तुम्ही करू शकला नाही हे मान्य करा ना. म्हणजे तेच मुद्दे आणायचे आणि म्हणायचं आम्ही करतो नाही करतो म्हणून. तिसरी गोष्ट, महिलांचा जे मगाशी उल्लेख झाला होता की त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही. भाजपच्या ज्या नेत्या प्रवक्त्या शायना यांचे त्यांनी सांगितलेलं आहे सर्वात कमी जागा भाजपने दिलेली आहेत महिलांना म्हणजे उमेदवारी. तर म्हणजे सर्वात जास्त ममता बॅनर्जी आणि नवीन पटनाईक यांच्या पक्षाने दिलेलं आहे. तर त्यामुळे प्रश्न असा आहे की तुमची कमिटमेंट किती आहे. संसदेत होईल त्यावेळेस होईल, पण तुम्ही निवडणुकीला काय नाही देत त्यांना 33%. हा खरा मुद्दा आहे. जर तुमची कमिटमेंट असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे. ती देऊ शकत नाही कारण तिथे इलेक्टिव्ह मेरिट लावलं जातं. आणि सर्वात चौथा महत्वाचा मुद्दा, जाहीरनाम्यावरती मतं मिळतात का की नेत्यांच्या नावावरती मतं मिळतात. तो एक आणखी मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्या अर्थानं जाहीरनामे लोकांना समोर दाखवून जाहीरनामा वाचून तर कोणी मत देत नसतं नक्की, याच्यात काही वाद नाही. राजू वाघमारे थोडक्यात. नाही, कसं आहे, मगाचपासून इकडे बोललं जात आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की काँग्रेस ही प्रत्येक निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या बाबत खूप सिरियस आणि गंभीरपणे जाहीरनामा हा प्रकार घेत आलेलो आहे. आम्ही जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, फूड सिक्युरिटी बिल घ्या किंवा राईट टू एज्युकेशन घ्या किंवा राईट टू इन्फॉर्मेशन घ्या, या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आम्ही मनरेगापासून मांडल्या त्या आम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. आता जर तुम्ही बीजेपीचं उदाहरण घ्याल तर बीजेपीकडून ज्या घोषणा झाल्या, जे जाहीरनामे झाले, जर निवडणुकीच्या आधी 2-3 दिवस जर जाहीरनामा होत असेल, आता उद्यापासून जर प्रचार बंद होणार आणि आदल्या दिवशी बीजेपीचा जाहीरनामा बाहेर येतो,
कारण कंपल्शन म्हणून त्यांना करावं लागतं. अशा पद्धतीच्या ज्यावेळी पार्ट्या असतात त्यांच्याकडे जाहीरनाम्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आमच्याकडे जाहीरनाम्याचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी गंभीर आहे आणि आम्ही ज्या ज्या योजना बोलतोय त्या त्या योजना करत आलो. आता केसरी सरांना वाटत असेल की देश चालवताना बटन दाबलं की बदल झाले पाहिजेत, तर केसरी सर तसं होत नाही. हा प्रोसेस असतो. आपल्या देशाची लोकसंख्या असते, उत्पादन क्षमता असते, बाकीच्या गोष्टी असतात. याच्यामधल्या प्रोसेसवर किती पर्सेंटेज होतंय त्याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपण हेच बोलायचं की आत्मवंचना करतायत किंवा स्वतःबद्दल बोलतायत, हे चुकीचं आहे. पण असं आहे राजू वाघमारे, हे सांगायची वेळ काय येते? कारण जाहीरनाम्यात सांगितलेल्या गोष्टी फारशा कधीच पूर्ण होताना दिसत नाहीत ना. म्हणजे जर का 1 ते 10 गोष्टींचा उल्लेख केला तर त्याच्यातल्या किती पूर्ण होतात हे जर का वर्षाच्या शेवटी काढायचं. संदीप प्रधान, मी प्रत्येक राजकीय, मला डावं उजवं कोणी नाही, सगळे एकसारखेच या संदर्भात. संदीप प्रधान बोला. 1.5 मिनिट तुम्हाला. हे बघ, एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाचा एक मुद्दा केसरी साहेबांनी जो सांगितला तो फार महत्वाचा आहे. तो असा आहे की शेवटी किती पक्षांना घेऊन तुम्ही सरकार बनवणार यावरती हे अवलंबून आहे की या जाहीरनाम्यातले कुठले मुद्दे तुम्हाला पुढे नेता येतील आणि मागे सोडावे लागतील. हा एक भाग आहे, हा सगळ्यात महत्वाचा. दुसरं असं आहे की ह्याच्यातली जी आर्थिक आश्वासनं आहेत जाहीरनाम्यातली ती पूर्ण करायची. तर शेवटी असं आहे, बाकी सगळी सोंग आणता येतात पण आर्थिक सोंग आणता येत नाही. त्यामुळे तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण असं बघतो की अनेक वेळा आपण शेतकऱ्यांना सरकार मदत करतो तेव्हा सांगतं की आम्ही 40,000 कोटी रुपये दिले, पण प्रत्यक्षामध्ये इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला किती मिळाले असा जेव्हा हिशोब मांडला जातो तेव्हा आपण असं बघतो की बऱ्याच लोकांच्या पदरी निराशा पडलेली आहे. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरं असं आहे की कुठलेही जाहीरनामे, त्यातली आश्वासन आहे, त्याची पूर्तता करणं किंवा अंमलबजावणी करणं हा नोकरशाहीच्या हातातला विषय असतो. आणि नोकरशाही ही आणि सरकार यांचे संबंध कसे आहेत त्याच्यावरती सुद्धा ते बरंच अवलंबून आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचार, म्हणजे सरकारमधला भ्रष्टाचार हा अनेक वेळा अनेक आश्वासनांची पूर्तता करण्यामध्ये अडसर ठरतो. हा सुद्धा आपल्याला अनुभव आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे की प्रत्येक सरकारमध्ये आपण असं बघितलेलं आहे की जी आश्वासनं दिलेली आहे, जे काही ठरवलेलं आहे त्याचा लाभ हा काही विशिष्ट मंत्री जे प्रभावशाली आहेत त्या सरकारमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये बरोबर पोहोचलेला आहे. पण सर्व राज्यामध्ये, देशामध्ये तो गेलाय का, तर आपल्याला असं दिसतं की तसं नाही होत. त्यामुळे प्रभावशाली नेतेच या जाहीरनाम्यातली जी आश्वासनं सरकार मान्य करतं त्याचा पूर्तता करतात. हा सुद्धा आपल्याला अनुभव आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की सार्वत्रिक व्यापक प्रमाणावर जर विचार केला तर या जाहीरनाम्यांना फारसं काही यश आलेलं नाही असं चित्र दिसतं किंवा लोकांचा भ्रमनिराश झालाय. आपण अपेक्षा व्यक्त करूयात की इथून पुढच्या काळात राजकीय पक्ष जाहीरनामे थोडेसे अधिक गांभीर्यानं घेतील, 2 आश्वासनं कमी देतील, पण जी आश्वासनं देतील ती निश्चितपणे पूर्ण करतील. जनतेच्या करता फक्त दाखवण्याकरता राजीनामा असणार नाही, तर तो काही प्रमाणात तरी पूर्ण करण्याकरता असेल. अन्यथा काही वर्षाने हे जाहीरनामे वगैरे जनताच सांगेल की आता इतिहास जमा करून टाका म्हणून, कारण ते पूर्णच होत नाहीत अनेकदा. असो, आपण अपेक्षा व्यक्त करूयात की बहुसंख्य राजकीय पक्षांचे बहुसंख्य जाहीरनामे हे पूर्ण होतील, जाहीरनामे पूर्ण होतील आणि लोकांच्या करता काही सोयीसुविधा चांगल्या मिळतील. सर्व मान्यवर सहभागी झाले चर्चेत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.